आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। चंदन अरे चंदन काय करतोयस, काय शोधतोयस तू? हे दिव्या, ते कपाटात मी काही पैसे ठेवले होते, ते कुठे आहेत? का का हवे तुला पैसे आता? ते जरा एक अर्जंट काम आहे मला, त्यासाठी पाहिजे। आता कसलं काम आहे तुझं? दारू प्यायची आहे तुला? नाही, दारूसाठी नाही, माझं वेगळं गॅरेजचं काम आहे, त्यासाठी मी ते ठेवले होते। ते पैसे मला हवेत आत्ताच्या आत्ता। आता या वेळेला कसलं अर्जंट काम आहे चंदन? दिव्या, वाद नको घालूस, ते पैसे मला दे आत्ताच्या आत्ता, प्लीज, पटकन दे। नाही देणार। आधी सांग काय काम आहे, मग बघ। हो, मला दारूसाठी पैसे पाहिजे, सांगितलं आता, बस दे, ते पैसे दे मला पटकन। चंदन शांत हो, ओरडू नकोस। काय झालं, बरं वाटत नाहीये का तुला? सॉरी दिव्या, मला नाही समजत आहे का मला काय होतंय ते। घुसमट होतीये का माझी, आतून काहीतरी ओढल्यासारखं वाटतंय मला, सारखं तेच सारखं माझ्या डोळ्यासमोर येतंय। तू पडली, आपलं पाय, मला नाही सहन होतं ते सगळं। दारू प्यालो ना की या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो ग, मला सगळं नॉर्मल वाटतं, आणि मग त्याच गोष्टी मला परत आठवत नाहीत। म्हणून मला ते पैसे दे ना, प्लीज दिव्या, दे ना यार, प्लीज ऐक ना दिव्या, असं नको करू। पैसे दे। चंदन अरे शांत हो चंदन। मला सांग, दारू प्यायल्याने काय होणार आहे? दारू प्यायल्याने आपलं बाळ परत येणार आहे का? नाही ना। दारू फक्त माणसाला बर्बाद करते चंदन, ऐक माझं। दिव्या, तुला काहीच दुःख नाही होत? नाही, तुझ्या डोळ्यात एक अश्रू पण नाही? म्हणजे नाही, म्हणजे तू बघतीयस ना माझी अवस्था, म्हणजे मी काय परिस्थितीत आहे सध्या। दारू प्यायला लागलोय अगं, मी दारूला हातही नाही लावायचो, पण कळत नाहीये काय करू। माझ्या समोर सारखं ते बाळ, तुझ्या डोळ्यात एक थेंब नाही? आपलं बाळ गेल्याचं काहीच दुःख नाहीये दिव्या? नाही, काय झालं, सांग ना। चंदन, मला वाटलं नव्हतं की तू माझ्यावर असा संशय घेशील। संशय? आता माझ्या डोळ्यात पाणी नाहीये, कारण माझे डोळे कोरडे पडले तरी, पण म्हणून मला काहीच वाटत नाही असं ठरवू नकोस। मला रडून रडून किती त्रास झालाय हे माझं मला माहितीये, आणि आता तू स्वतःला इतका त्रास करून घेतोयस। मला तुला सांभाळायचंय, आईला सांभाळायचंय, बाई आजी आहे, मग सगळे रडतच बसूयात का? आयुष्यात पुढे जायला नको? नाही, तसं असेल तर चल, मी पण येते तुझ्यासोबत। तू दारू पीत बस, मी रडत बसते, ठीक आहे? सॉरी, तू शांत हो, सॉरी। तू थांब इथे, रिलॅक्स हो, मी जेवायला घेऊन येते। बापरे, वाचले बाबा। मला माझं नाटक करत राहायला लागेल, याला कुठलाच संशय यायला नको। म्हणजे ही गोष्ट त्या माणसाला भेटल्यानंतर शिवाला कळली, शिवाने आशूला सांगितली, आणि आशूने पटकन मला थांबवलं, मग त्याचंही नुकसान टळलं आणि आपलंही टळलं। भाऊ, अरे आशू, कधी आला तुम्ही? आम्हाला काही कळवलं नाही, काही नाही। आत्ता थोड्या वेळापूर्वी आलो। 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला। मी आणि आई आता तुमच्याबद्दलच बोलतो। अरे बापरे, हा आणि आई म्हणजे मला टेन्शनच आलं रे लक्ष्मण। काय रे, काय बोलत होता तुम्ही दोघे? माझ्याबद्दल बरंच बोलत होतात ना? का आई माझ्याबद्दल तक्रार करत होती तुझ्याकडे? ते तुम्ही आईलाच विचारा। पर ते सगळं होत राहील। आशू, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं। भाऊ, आता काही महत्वाचं नका बोलू। आता एक काम करा, आत्ताच आलाय, आराम करा तुम्ही, मग आपण सगळं महत्वाचं बोलूया। ऐक ना आशू, आराम ते सगळे नंतर करीन मी, आधी मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं। तुम्ही काय ऐकणार नाही ना?
बोला काय झालं? काय आशू, आपल्याला ना आता एक अत्यंत मोठी डील करायची आहे. आणि बघ, खूप मोठी कंपनी आहे, होरायझन ऑटोमोबाईल्स. होरायझन माहितीये मला. खूप मोठी कंपनी आहे ती. हे डील आपल्याला मिळालं ना तर आपला खूप फायदा होईल. अगदी खरं आहे. आपल्याला आपल्या कंपनीचा विस्तार पण करता येणार आहे. त्यामुळे हे डील होणं खूप महत्वाचं आहे. मग आपण वाट कसली बघतोय? आम्ही काही वाट बघत नाही आहोत. तू आता कंपनी कधी टेक ओव्हर करतोय याची वाट बघतोय. करेक्ट. त्यामुळे आता तुला ही डील पूर्ण करायची आहे. पण ही खूप मोठी डील आहे. ऐक ना, ही डील खूप मोठी आहे म्हणूनच तर तुला दिली आहे मी. आणि ही डील तुला करू देण्याच्या मागचं कारण हे आहे की कंपनीची जबाबदारी आता तुला सांभाळायची आहे. तू त्या सगळ्या क्लायंट्सना विश्वासात घे. थँक्स भाऊ. थँक्यू. काय रे? अरे भाऊ, हा, कधी आला तुम्ही? अरे आत्ता आलो थोड्या वेळात. कसे आहात? मी मस्त. तू कसं आहेस? मस्त, एकदम छान. अरे सॉरी, तुम्ही काही महत्वाचं बोलत असाल तर मी. हा म्हणजे कामाचंच थोडं हा. कामाचं? अरे हो, कामावरनं आठवलं. भाऊ, मी ऑफिसमध्ये ऐकलं की आपण होरायझन बरोबर काही डील करतोय. हो. अरे वा, मस्त आनंदाची बातमी आहे. माझा एक मित्र आहे होरायझन मध्ये. भाऊ, हे डील झालंच म्हणून समजा, मी करतो लीड ते आता. नाही नाही सुहास, ऐक ना, घाई करू नकोस. हे डील आता आशू करणार आहे. हो 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 का? हा. पण भाऊ, मी ते डील करीन, 2च दिवसात क्रॅक करीन. ऐक सुहास, मला सांग, आपल्या कंपनीचं फ्युचर कोण आहे? आशू. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याने पुढे असायला हवं. तू त्याच्या मागे राहून त्याला सपोर्ट कर ना. हे लक्ष्मण, हा, मी काय म्हणतो, त्यापेक्षा सुहासला कंपनीतलं दुसरं एखादं काम करू दे ना. हा. आशू, इथे हा, बस. बोला. तर मी काय सांगतोय ते जरा नीट ऐक. फक्त फालतूगिरी सुरू आहे. त्या शिवाची पावलं उमटवतायत. कशाला? काय गरज आहे? आई पण तिच्याकडे कौतुकाने बघत होती, जसं काय मोठा तीरच मारून आली. मला एक कळत नाही. अरे, मी या घरची मुलगी आहे ना. मी या घरची मुलगी असून मला किंमत देत नाही, माझा रिस्पेक्ट करत नाही आणि तिला लक्ष्मी म्हणतात. ही वस्तीतून आलेली मुलगी लक्ष्मी, ज्या वस्तीत लक्ष्मी फिरकत सुद्धा नाही त्या वस्तीतल्या मुलीला लक्ष्मी म्हणतात. हे हिची पावलं उमटवतात. माझं ना असं डोकं फिरलंय ना. तू ऐकतोयस ना सुहास? अगं गप्प बस ना जरा. का तोंड दिलं म्हणून बडबडायलाच पाहिजे? तू माझ्याशी नीट बोला. आणि तुला काय झालं चिडायला? चिडू नको तर काय करू? हा, चिडू नको तर काय करू? आधीच घरातल्याला माझी किंमत नाही, आता तूही माझ्याशी तशीच वाग. सुहास, शांत. काय झालंय? आपल्या कंपनी बरोबर एक मोठं डील होतंय आणि ही गोष्ट मला बाहेर न कळते. कारण ज्या कंपनी बरोबर हे डील होते ना, त्या कंपनीमध्ये माझा मित्र आहे, त्यांनी मला सांगितलं. म्हणून मी गेलो भाऊंकडे, म्हटलं मी पुढाकार घेतो, हे डील मी पूर्ण करतो. तर म्हटलं नको, आशू आहे ना या कंपनीचं भविष्य. अरे कोण काल कुठला आलेला हा मुलगा, आणि मी कोण आहे? हा, या कंपनीतला नोकर? भाऊ असं म्हणालेत? नाहीतर कोण म्हणणार आहे? मी बोलते भाऊंशी. काही गरज नाहीये, वशीला लावायची काही गरज नाहीये. मी बघतो काय करायचं ते. मला आता बघायचंच आहे, हा आशू हे डील पूर्ण कसं करतो ते.